दोन्ही संघांना योद्धा व जनता रहिवासी या दोन्ही संघांना सचिन पाटील कुठे असते तर त्यांनी लवकरात लवकर मंचावर यायचं आहे. सप्तेश कीर, सचिन पाटील. प्रशांत पाटील, कल्पेश, सप्तेश कीर आलेले आहेत. सचिन पाटील यांनी लवकरात लवकर मंचावर येऊन माईकशी संपर्क साधायचा आहे. योद्धा जसे आपण खेळत आलात तसाच आपण खेळ यापुढेही दाखवायचा आहे. सुंदर असा खेळ केलेला आहे जनता रहिवासी आणि योद्धा यांनी. खूप सुंदर खेळाडू आहेत या संघांमध्ये. हॅलो, धन्यवाद प्रशांत. सेमीफायनलचा दुसरा सामना आपल्याला समोर पाहायला मिळतोय. जनता रहिवासी संघ त्याचप्रमाणे योद्धा मित्रमंडळ. जनता रहिवासी संघ या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकली आहे आणि पाहायचं झालं तर फलंदाजी स्वीकारली आहे आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते योद्धा मित्रमंडळ या संघाला. हरिओम. शेवटच्या आणि निर्णायक टप्प्यात ही स्पर्धा आली आहे. 3 दिवस या स्पर्धा चालू होता. खूप सारे संघ विजयी झाले, खूप सारे संघ पराभूत झाले. मात्र जे चांगले संघ खेळले आहेत ते मात्र अंतिम फेरीपर्यंत प्रवेश केला आहे. विराज 11 या संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे सेमीफायनलचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला योद्धा मित्रमंडळ कर्णधार दिपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली तर दुसरा संघ जनता रहिवासी संघ. सुंदर आणि प्रकाश ज्योतामध्ये रात्रीच्या रजनीमध्ये हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही फायनलचा एक सामना बाकी आहे. प्रेक्षक सुद्धा तितकेच सामन्यांसाठी उत्सुक आहेत. या सामन्यासाठी गुड न्यूज आहे आपल्यासाठी. जर गोलंदाजांनी आपल्या षटकात 3 फलंदाज बाद केले तर आपले सर्वांचे लाडके सुनील मामा यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. धन्यवाद. या खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं आहे आपण. स्ट्राईकला पियुष, नॉन स्ट्राईकला रणजित तर गोलंदाजीसाठी हरिओम. जे समोर प्रेक्षक आहे कृपया बाजूला व्हा. कृपया स्टेजच्या समोरून बाजूला व्हायचं सर्वांनी. थोडंसं सहकार्य करा. सर्वांना सूचना आहे स्टेज समोरून सगळ्यांनी बाजूला व्हायचं. सेमीफायनलचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. योद्धा मित्रमंडळ विरुद्ध जनता रहिवासी संघ. गोलंदाजीसाठी हरिओम. पहिला चेंडू होता, क्षेत्ररक्षण चांगलं होतं, एक धाव रोखू शकले नव्हते. एक धाव मिळते आहे. जनता रहिवासी या संघाचा श्री गणेश होतोय त्या ठिकाणी एका धावेच्या मदतीने. स्ट्राईकला रणजित. सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी चांगली फेक त्या ठिकाणी आणि पहिला गडी त्या ठिकाणी बाद होत आहे. रणजित बाद होत आहेत. सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि धावबाद होत आहेत. रणजित तर नवीन फलंदाज आयुष येत आहेत स्वतः कर्णधार. आयुष आणि पियुष ही जोडी मैदानात. तर गोलंदाजीसाठी हरिओम जयस्वार.
चांगला चेंडू त्या ठिकाणी आणि डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मिळते. पहिलं षटक या ठिकाणी संत गतीने चालू आहे. धाव संख्या झाली आहे ती 3 चेंडूनंतर 2. 3 चेंडू झालेत आतापर्यंत. धाव संख्या 2. एक धाव, सिंगल धाव त्या ठिकाणी मिळते जनता रहिवासी या संघाला. अतिरेटीचा सामना. दोन्ही संघ त्या ठिकाणी तितकेच ताकदवर आहेत. एका बाजूला योद्धा, दुसऱ्या बाजूला जनता रहिवासी संघ. चांगला क्रिकेटचा खेळ दर्शवला आणि पुढील दोघांनी प्रवेश केला आहे. सुंदर चेंडू त्या ठिकाणी खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षण तर तितकंच सुंदर होत आहे अक्षय कोळी यांचं. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. 4 धावा आतापर्यंत दिल्यात हरिओम यांनी. एक विकेट सुद्धा मिळवली आहे आणि सुंदर त्या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. बोल्ड झाल्या आहेत. त्रिफळाचित केलं आहे. 2 मिनटं डिसिजन पेंडिंग आहे पंचांचा. ओके. धन्यवाद. नॉट आउट हा निर्णय आलेला आहे. निर्धाव चेंडू आहे ना सर. ओके. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होत आहे 1 गडी बाद 4. नवीन गोलंदाज अक्षय कोळी. जनता रहिवासी सेवा संघ या संघाच्या 4 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटका अखेर. अक्षय आता गोलंदाजीसाठी येत आहेत. चांगले गोलंदाज त्या ठिकाणी. पहिलं षटक हाताळलं हरिओम यांनी. चांगली गोलंदाजी केली. आता गोलंदाजीसाठी आहेत अक्षय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्याला 501 रुपये शेखर पालव साहेब आणि 501 रुपये सुनील मामा या दोघांकडून देण्यात येणार आहे. याची सर्वांनी दक्षता घ्यायची. आणि एका षटकात 3 विकेट घेतल्यानंतर 1001 रुपये सुद्धा सुनील मामा यांच्याकडून लागू झालेले आहे. चांगलं त्या ठिकाणी फील्ड केलं होतं आणि एक धाव मिळते. धावसंख्या 5. स्ट्राईकला पियुष. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिले होते. सामनावीराचा किताब त्या ठिकाणी त्यांनी पटकावला होता अक्षय पियुषसाठी. आणि त्या ठिकाणी सुंदर झेल बाद झाले वाटतं. काय निर्णय आहे? आणि बाद झाले आहेत. पुष्कळ सुंदर अशी झेल घेतलेली आहे. पियुष त्या ठिकाणी बाद झाले आहेत आणि सुंदर झेल त्या ठिकाणी पकडलाय यष्ट्यांच्या मागे. खूप त्या ठिकाणी सुंदर झेल त्या ठिकाणी आणि पियुष यांनी सुद्धा लगेच खिलाडू वृत्ती दाखवली. सदानंद राऊत नवीन फलंदाज. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते अक्षय कोळी यांची. समोरच्या फलंदाजाला तर मोठे फटके मारण्यापासून वंचितच ठेवलं आहे. वाईट चेंडू. यष्टिरक्षण मात्र चांगलं करतायत त्या ठिकाणी जितेश जाधव. सदानंद कल्पकता दाखवली त्या ठिकाणी. एक धाव मिळते. धाव संख्या दुसरं षटक चालू असताना होते 7. पुन्हा एकदा अक्षय. वाईट चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दीपेश आपण खूप चांगले खेळलेला आहात. या आधीसुद्धा आपण खूप चांगले खेळलेला आहात. असाच खेळ आपण पुढेही करत राहाल. वाईट बॉल. 1 मिनिट. 3 चेंडू आणि 8 धावा झाल्या आहेत.
बाईसची एक धाव आहे ना सर या चेंडूवरती. अंपायर एक धाव आहे ना. एक धाव ओके. एक धाव. चोरटी अशी धाव घेतलेली आहे. दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे. अक्षय यांचं धावसंख्या होते 9. 4 चेंडू झाले आहेत. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत कर्णधार. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. चांगली फटकेबाजी करतायत त्या ठिकाणी आणि क्षेत्ररक्षण गोलंदाजी सुद्धा चांगली राहिली आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या झाली आहे 10. सेमीफायनलचा सामना आपण अनुभवतोय आणि सुंदर चेंडू होता. 22ची एक धाव. 2 षटकं समाप्त होत आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 11. तुला फायनलला हेच एवढा स्कोर येणार. हा जितेश जाधव त्या ठिकाणी तिसऱ्या षटकासाठी आले आहेत आणि विशेष चांगली गोलंदाजी करतायत. झेलसुद्धा चांगला घेतला होता यष्टांच्या मागे. आयुष यांच्यासाठी आता आयुष चांगली फलंदाजी करतायत आणि फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय आयुष्याने आणि या चेंडूवरती येतील धावा. 4 4 4 चौकार. खूप खराब असा क्षेत्ररक्षण 15 धावा झालेला झाल्यात या ठिकाणी. आहे. योद्धा या संघाकडून अशी आशा नाहीये कारण त्यांचं पुष्कळ छान असं क्षेत्ररक्षण आपण पाहत आलोय. जितेश वाईड. आणखीन एक अतिरिक्त धाव. एका चेंडूमध्ये 5 धावा आल्या आहेत. धावसंख्या झाली आहे 16. आणखीन एक धावा आहे. 17 धावा झाल्यात. आयुष ठाकूर स्वतः कर्णधार आहेत आणि चांगली त्या ठिकाणी फलंदाजी करतायत. एक चौकार सुद्धा आला यांच्या बॅटमधनं. एक धाव. 2 षटकं जरूर चांगली होती. या षटकामध्ये थोडंसं त्या ठिकाणी मागणं ठरतंय जितेश जाधव यांचं. जितेश सदा यांच्या बॅटमध्ये एक सदावार फटका. एक धाव. किती बॉल आले? 19 धावा झाल्यात. दोन धावा. पंच किती धावा आत्ताच्या? 2 धावा ना. ओके ओके धन्यवाद. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या झाली 21. 10 दिले 5 बॉलमध्ये. तीन षटकं त्या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 22. तब्बल 11 धावा आल्यात या षटकामध्ये जितेश यांच्या. जास्त वेळ घेऊ नका. शेवटचं षटक लवकर लवकर हाताळा. पंच मॅच चालू करा. दोन्ही फलंदाजांना एक खुशखबर आहे. जर दोघांपैकी कोणी एक चौकार मारला तर सन्माननीय सचिन पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. साहिल खाडे स्ट्राईकला सदा. एक धाव त्या ठिकाणी. 23.
वाईट चेंडू त्या ठिकाणी येतोय. एक धाव मिळते. धावसंख्या किती आले रे? 24. पुन्हा एकदा चांगला त्या ठिकाणी फटका. डिक्लर सोबतची आणखीन धाव येते. शेवटचं षटक या ठिकाणी चालू आहे. शेवटच्या षटकामध्ये धावांसाठी प्रयत्न करतायत. सदा यांच्या बॅटमध्ये डिक्लर स्वरूपाची एक धाव येते. 25 धावा. साहिल यांचं शेवटचं षटक. चांगला त्या ठिकाणी चेंडू होता. तितका सुंदर पद्धतीने खेळून काढला होता. एक धाव मिळते. 26 धावा. एक धाव त्या ठिकाणी. चांगली तत्परता त्या ठिकाणी दाखवली आहे आणि चांगलं कॉलिंग होतं दोघांच्या दरम्यान. सदानंद आणि आयुष चांगली बॅटिंग करतायत. आयुष स्वतः कर्णधार आहेत आणि सलामीला बॅटिंगसाठी आले आहेत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत बॅटिंग करतायत. चांगली बॅटिंग त्या ठिकाणी आयुष यांची. मागच्या मॅचमध्ये पियुष चमकले होते. या मॅचमध्ये आयुष बॅटिंग करतायत. साहिल खाडे. वाईट चेंडू. आणखीन एक अतिरिक्त धाव. उर्वरित 2 षटकं मात्र त्या ठिकाणी जास्तीत जास्त धाव आल्या आहेत 2 षटकांमध्ये. दोन धावा. 30 धावा झाल्या आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. तीस धावा झाल्या आहेत. 30 धावा झाल्या आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकामधील. आयुष चांगला फटका खेळावा लागेल तर साहिल यांना चांगला फिनिश करावा लागेल शेवटचा चेंडू. आणखीन एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी. साहिल. तिसरा आणि चौथा षटक हे मात्र थोडेसे महागडे ठरले आहेत. एका बाजूला जितेश यांची स्वैर गोलंदाजी, त्याचप्रमाणे साहिल यांची गोलंदाजी. 5 चेंडूमध्ये 9 धावा दिल्या आहेत. एकच धाव त्या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर. 32 धावा झाल्या आहेत आणि 33 धावा करायच्या आहेत. सेमी सुरू आहे आणि काही वेळातच इथे फायनल सुरू होणार आहे.
विन केव्हा कितीला विन आहे? 33ला विन आहे. 33 धावा करायच्या आहेत. जनता रहिवाशांनी 32 धावा केलेल्या आहेत. 33 धावा करायच्या आहेत योद्धा संघाला. खुशखबर आहे सर्व खेळाडूंना. योद्धा आपल्यासाठी मोठी खुशखबर आहे. आपण जेवढे चौकार माराल त्या प्रत्येक चौकातला 501 रुपये 500 रुपयांचं पारितोषिक सुनील मामा यांच्याकडून आपल्याला देण्यात येणार आहे. आपण याची नोंद घ्यायची आहे. 32 धावा जनता रहिवासी सेवा संघ यांनी केलेले आहेत आणि 33 धावांचं लक्ष आपल्यासमोर आज ठेवलेलं आहे. त्यासाठी चौकारांची पुष्कळ गरज आहे आणि जेवढे चौकार माराल तेवढे 500 रुपये आपल्याला भेटतील. याची नोंद घ्या. सचिन कोटेकर आपल्याला सुद्धा काय द्यायचं असेल तर बोलू शकता. सेम सेम जर एखाद्या गोलंदाजाने त्रिफळ उडवल्या समोरच्या फलंदाजाच्या तर 500 रुपयांचं पारितोषिक सचिन कोटेकर यांच्याकडून लागू झालेलं आहे. जोरात टाळ्या वाजवता पैशांचा वर्षा होत आहे या ठिकाणी. या स्पर्धेमध्ये पुष्कळ सुंदर अशा स्पर्धा आहेत. कोणाची नजर नको या स्पर्धेला लागायला. आपल्याकडे राजन आगलावे आहेच, नजर लागूच शकत नाही. आपल्याला माहिती आहे आपले खरे मित्र आहेत. दोन्ही संघांना हॅलो हॅलो संघ सप्तेश कीर थोडंसं कृपया शेवटच्या टप्प्यात स्पर्धा आहे. आपण थोडंसं बाजूला व्हा, सहकार्य करा. राजन आगलावे आपण बोललात पण 101% खरं बोललात. होय. चला मॅच चालू करा. त्या ठिकाणी 32 धावा झाल्या आहेत आणि 33 धावांचं आव्हान दिलं आहे. ही सेमीफायनलचा हा सामना चालू आहे. सेमीफायनलचा हा सामना चालू आहे. या सामन्यातील विजेता संघ हा विराज या संघाबरोबर अंतिम सामना सरकार चषक 2025 पर्व दुसरे या सामन्याचा अंतिम सामना खेळणार आहे. हॅलो हॅलो राज स्ट्राईकला जितेश. दीपेश आहे, दीपेश स्ट्राईकला आहे. दीपेशने एक काढला. एक धाव. आणि दीपेश जाधव दुर्दैवीरित्या त्या ठिकाणी बाद होत आहेत. सदानंद यांचा हा चमत्कार आपण याआधी पण पाहिला आहे. त्यांनी अशा सुंदर झेल या आधी सुद्धा घेतलेल्या आहेत. सदानंद खूप अशी सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याकडून 200 रुपये आपल्या या क्षेत्ररक्षणाबद्दल 200 रुपये पारितोषिक आपल्याला संदीप गावकर आपले अध्यक्ष. 2001 की 201 संदीप गावकर 201 चुकीची दुरुस्ती. खेळ कुठेही वादविवाद करू नये. सुंदर अशी स्पर्धा चालू आहे ती पूर्ण करावी. अरे एवढा कंटाळा आला ना. नवीन फलंदाज त्या ठिकाणी हरिओम. एकच रन झाला ना.
दुसऱ्या चेंडूवरती चांगला झेल त्या ठिकाणी पकडलाय सदानंद याने. दोनच बॉल झालेत. तर त्वरित मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. 20 राजेश मिनिटाचा बापू- अवधी आहे, षटकं टाकून झाली पाहिजेत, अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल. वाईट चेंडू, अतिरिक्त एक धाव. अतिरिक्त स्वरूपाची त्या ठिकाणी एक धाव येते आणि त्या एका धावेच्या मदतीने संघ पोहोचतोय तो 2 या धावसंख्येवरती. आणखीन एक चांगला चेंडू होता, चांगलं फील्ड केला डेल. दोन धावा त्या ठिकाणी झाल्या आहेत. 3 चेंडू झाले आहेत आणि 2 धावा झाल्या आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आयुष्यांचं. प्रेक्षकांना विनंती करेन स्टेजपासून थोडं स्टेजच्या समोर कृपया करून उभा राहू नका. सत्यवाडी या मंडळातील इकडे तुमच्या उजव्या साईडला धन्यवाद. आपण आमच्याकडे लक्ष दिलात, आम्ही आपले आभारी आहोत. पाच चेंडू आतापर्यंत झाले आहेत. 5 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी समाप्त झाला आहे. या षटकातील पाहायचं झालं तर एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि एका चेंडूच्या आधी धावसंख्या झाली आहे ती 4. हरिओम सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं त्या ठिकाणी होत आहे जनता रहिवासी संघाचं. आणि फलंदाजी सुद्धा चांगली करतायत, गोलंदाजी सुद्धा चांगली करतायत. सर्वच बाजूने त्यांचे एक चांगलं कौशल्य आहे. क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, फलंदाजी. पहिलं षटक समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर योद्धा मित्रमंडळ या संघाची धावसंख्या आहे ती 5. सुंदर, अतिसुंदर असा खेळ या क्रीडांगणात चालू आहे. सरकार चषक 2025 पर्व दुसरे. संपूर्ण 193 वॉर्डसाठी ही स्पर्धा आपण आयोजित केली होती. सुंदर असा प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला आहे. खेळाडूंच्या मार्फतसुद्धा व प्रेक्षक रसिक यांच्या मार्फतसुद्धा खूप छान प्रेक्षक या ठिकाणी या स्पर्धा बघण्यासाठी आलेले आहेत. तरी प्रेक्षकांचे सुद्धा आपल्या संस्थेच्या वतीने व माननीय श्री आकाजी गुप्ता साहेबांच्या वतीने हार्दिक आभार. धन्यवाद प्रशांत. धन्यवाद. षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5. आयुष खूपच यशांच्या बाहेर अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू आणि त्या ठिकाणी एक स्वैर चेंडू कळवला जातोय. अतिरिक्त एक धाव मिळते, धावसंख्या होती ती 6. चांगला त्या ठिकाणी फटका. सदानंद आज मात्र सदाबहार कामगिरी करतायत. फलंदाजी सुद्धा चांगली आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा एक सदाबहार अशी चांगली कामगिरी करतायत आणि आपल्या संघामध्ये 100% कमिटमेंट दाखवतायत. सुंदर चेंडू होता त्या ठिकाणी, मात्र तितकाच चांगल्या पद्धतीने खेळून काढला होता हरिओम यांनी आणि एक धाव मिळते. धावसंख्या होते 7. जितेश आणि हरिओम यांना मात्र आज आपल्या चांगल्या खेळाचं प्रदर्शन करावं लागेल. सेमीफायनलचा सामना आहे. एका बाजूला योद्धा तर दुसऱ्या बाजूला जनता रहिवासी संघ. सुंदरच्या ठिकाणी आज जिकडे जाईल तिकडे सदाच आहेत. गोलंदाजीमध्ये सदा, फलंदाजीमध्ये सदा आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा सदा. सात धावा झाल्या आहेत. जितेश आणि हरिओम यांना मात्र आज पाहायचं झालं तर योद्ध्यासारखं लढावं लागेल. धावसंख्या झाली ती 8. यशस्वी 33 धावांचा पाठलाग करायचा आहे प्रयत्न. तर चांगला चेंडू त्या ठिकाणी आयुष्याचा फलंदाजी सर कमालीची केली होती. आता गोलंदाजी सुद्धा तितकी सुंदर करतायत. प्रत्येक
डिपार्टमेंटमध्ये आपली चांगली त्या ठिकाणी छाप सोडतायत गोलंदाजी आणि फलंदाजी सुद्धा. हरिओम चांगला फटका समोरच्या दिशेने घेऊन काढला आहे. एका धावेवरती समाधान. दुसरीचा प्रयत्न होता, माघारी धाडलाय त्या ठिकाणी जितेश यांना. बारा चेंडू आणि 24ची गरज. धावसंख्या झाली ती 9. मला वाटतं प्रत्येक षटका अखेरीस 12ची सरासरी राहिली आहे. मंदार आणि या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न त्या ठिकाणी असफल होतोय आणि सफलता मिळते ती जनता रहिवासी या संघाला, मंदार यांना. धन्यवाद. 9 धावा झाल्या त्या ठिकाणी. नवीन फलंदाज येत आहेत अक्षय कोळी. अजूनही 11 चेंडू आणि 24ची गरज आहे. प्रयत्न तर करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक श्रेयस भाताडे आले आहेत नवीन फलंदाज. धावल 10 चेंडू 23ची गरज. एक धाव आणखीन एक मिळते. थोडंसं समीकरण त्या ठिकाणी बदलतंय. 9 चेंडू आणि 22ची गरज आहे. थोडासा सामना मात्र लांब गेलाय. मात्र जितेश जाधव प्रयत्न करतायत आणि प्रयत्नांना यश सुद्धा मिळावं लागेल. मात्र प्रयत्न जरी केलेत पण मात्र जनता रहिवासी या संघाची क्षेत्ररक्षण सुद्धा एक चांगली बाब राहिली आहे. प्रत्येक खेळाडू क्षेत्ररक्षणामध्ये आपली क्षमता आणि आपली चुणूक दाखवतोय आणि त्याचा फायदा मात्र या संघाला मिळतोय आणि त्या धावा अडवल्या जात आहेत आणि त्या धाव्यांचा मात्र पुरेपूर फायदा घेतला जातोय. प्रयत्न शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न करतायत श्रेयस भाताडे, ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. आज मला वाटतं जो फलंदाज ज्या फलंदाजाच्या हातामध्ये चेंडू जाईल त्या फलंदाजाकडनं मात्र चांगली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या झाली आहे 13. 7 चेंडू 20. श्रेयस आज मात्र खूप सुंदर. मला वाटतं प्रत्येक प्रेक्षकांची मनं जिंकणारी बात क्षेत्ररक्षण करताय जनता रहिवासी संघ आणि प्रत्येक रसिक प्रेक्षकांना विनंती असेल की या संघासाठी सर्वांनी आपल्या जागेवरती उभे राहून टाळ्या वाजवा, कारण आज जिकडे जात आहेत तिकडेच मात्र चांगली कामगिरी करतायत. प्रत्येक चेंडूसाठी आपण दाद देऊ शकता टाळ्या वाजवून. प्रत्येक चेंडूसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवू शकता. प्रत्येक प्रेक्षकांनी सुंदर असा प्रतिसाद दिला आहे या स्पर्धेसाठी. 6 चेंडू आणि 19ची गरज. आता मात्र गोलंदाजीसाठी आले आहेत आजच्या दिवसातील सदाबहार कामगिरी करणारे सदानंद राऊत. 6 चेंडू आणि 19ची गरज. वाईट चेंडू. समोरचे खेळाडू उभे आहेत, कृपया बाजूला व्हा. एकच धाव त्या ठिकाणी. धाव संख्या झाली आहे 16. 5 चेंडू आणि 17ची गरज. जितेश प्रयत्न करावे लागतील.
मोठे स्ट्रोक त्यांच्या बॅटमध्ये यावे लागतील, मात्र मोठे स्ट्रोक काहीच होऊ शकलं नाही आहे. आता धावसंख्या झाली ती 17. 4 चेंडू आणि 16ची गरज. 4ही चेंडूमध्ये 4 चौकार मारावे लागतील. श्रेयस यांच्याकडे क्षमता आहे, मात्र सदानंद सुद्धा कसलेले गोलंदाज आहेत. सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आज कमालीचं राहिलं आहे. मात्र क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मात्र प्रत्येक प्रेक्षकाकडून मात्र त्या खेळाडूंना टाळ्या मिळत आहेत, टाळ्यांचा प्रतिसाद मिळतो आहे. बाद होत आहेत. सदानंद त्या ठिकाणी सफलता मिळवत आहेत. दोन चेंडू आणि 15ची गरज. सामन्याची औपचारिकता त्या ठिकाणी बाकी आहे. 2 चेंडू आणि 15. चांगला त्या ठिकाणी खेळ, सांघिक खेळ क्रिकेटचा या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल जनता रहिवासी या संघाकडून. आणि आज फेकी सुद्धा तितकीच सुंदर. मला सांगायचं वाटते, जनता रहिवासी संघाच्या अध्यक्ष यांनी पहिलं डिक्लेअर केलेलं, जर आमचा संघ फायनलमध्ये तर सर्व खेळाडूंना ते चांगल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी नेणार आहेत. त्यांचं हॉटेल बुक झालेलं आहे. ताज हॉटेलमध्ये त्यांनी बुकिंग केलेली आहे. फोर सीझन हॉटेल बुक झालेलं आहे. खूप खूप शुभेच्छा जनता रहिवासी या संघासाठी. हॅलो.